आज आपण या व्हिडिओत ग्रामरचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे अनलेस हा शिकणार आहोत. तर अनलेस वाक्यात कसं वापरायचं ते तुम्हाला आज मी या व्हिडिओत सांगणार आहे. यूज अनलेस. अनलेसचा अर्थ जर नाही तर असा होतो, म्हणजेच अनलेसचा अर्थ इफ नॉट असा होतो. हे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल वरनं तुम्हाला मी ते अतिशय शॉर्टकटमध्ये संक्षिप्त रूपात समजून देणार आहे. एक आयडिया अशी देणार आहे तर वाक्यात अनलेस सहज तुम्ही ते भरू शकता. लक्षात. तर अनलेसचा अर्थ इफ नॉट होतो हे लक्षात ठेवायचे, म्हणजे दोघं सिमिलर अर्थाचे शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ इट्स रेन्स वी विल नॉट गो फॉर अ वॉक. जर पाऊस पडला तर आपण फिरायला जायचे नाही. तर हे अनलेस आणि इफ नॉट याचं काय दाखवतात, तर कंडिशन दाखवतात. कंडिशन दाखवतात, अट असते एक. तर कसं, इफ इट रेन्स जर पाऊस पडला तर वी विल नॉट गो फॉर अ वॉक. जर असं झालं तर तसं आपण करणार नाही, जर असं झालं तर आपण तसं करू, अशी जी कंडिशन असते. मग या इफच्या वाक्यात तुम्हाला अनलेस वापरायला सांगतात प्रश्नपत्रिकेमध्ये. तर कसं वापरायचं अनलेस या इफच्या वाक्यात बघा. इफचं पहिलं वाक्य काय आहे, इफ इट रेन्स कॉमा, म्हणजे हे एक वाक्य आणि नंतर पुढचं वाक्य सुरू होतं वी विल नॉट गो फॉर अ वॉक. काय लक्षात ठेवायचं, इफच्या पहिल्या वाक्यामध्ये नकार आलेला नाही आहे. नकार म्हणजे एनओटी नॉट, तो आलेला नाही आहे, त्याच्या पुढच्या वाक्यात आलेला आहे. मग अशा वाक्यात तुम्हाला अनलेस कसा वापरता येईल ते लक्षात घ्या. इफच्या जागी अनलेस लिहायचा आणि पहिलं वाक्य इट्स रेन जसं तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. आता पुढच्या वाक्यात काय बदल करायचा, जर इफच्या पहिल्या वाक्यामध्ये नकार नसेल तर त्याच्या उपवाक्यात बघायचे नकार आहे की नाही, म्हणजे नॉट आहे की नाही ते बघायचं. जर असेल तर अनलेस वापरताना तो काढावा, रिमूव्ह करायचा. जसं सहज बघा, इफ अनलेस इट रेन्स वी विल. नॉट आलेला आहे म्हणजे तुम्हाला तो रिमूव्ह करायचा आहे, या वाक्यात दाखवायचा नाही आहे. टू बीच्या फ्युचर टेन्सच्या शब्दाजवळ तो वापरायचा नाही आहे, क्रियापदाजवळ, सहाय्यकारी क्रियापदाजवळ तो वापरायचा नाही, तेव्हा तो अर्थ मॅच होईल मराठी, असं त्याचा अर्थ. मग काय केलं, इफचं अनलेस केलं, पुढचे वाक्य आणि कॉमा नंतरच्या वाक्यामध्ये नॉट आहे तर तो नॉट आन्सरमध्ये रिमूव्ह करून टाकायचा, तो येऊ द्यायचा नाही. तर अर्थ असा होईल, पाऊस जर पडला नाही तर आपण फिरायला जाऊ, असा अर्थ. द मराठी मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज नॉट गिवन द इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट, हाऊ कॅन यू change unless in if, or how can you use unless in the sentence of if not. Understand? समजून घ्या. सेकंड, इफ दे कम वी कॅन लिव्ह. आता हे वाक्य बघा, तुम्हाला सांगितलं मी या वाक्यात इफचं रिप्लेस अनलेसमध्ये करायचं. इफ अनलेस झालं. पहिलं बघून घ्या, इफच्या पहिल्या वाक्यात नकार आहे का, नाही आहे. मग त्याच्या उपवाक्यात बघायचं. जर उपवाक्यात असेल नकार तो काढायचा, नसेल तर तो लिहायचा असतो. जसं इफचं अनलेस केल्यानंतर दे कम आणि कॉमन नंतर वाक्यात काय बदल करायचं, मग वी कॅन. कॅन हे सहाय्यकारी क्रिया, मग वी कॅन जवळ काहीच तुम्हाला लिहायचं आहे, नॉट लिहायचं आहे, नकार करावा लागतो, हे लक्षात आहे. इथं नकार होता मग आपण होकार केला आणि इथं होकार आहे तर आपल्याला नकार करावा लागेल, असं इफच्या वाक्यात. हे उदाहरण लक्षात ठेवायचे तुम्ही स्टेप बाय स्टेप. तिसरं उदाहरण, इफ यू कम आय विल गो ऑन अ पिकनिक. सेम उदाहरण आहे दुसरं आणि तिसरं. काय केलं, इफचं अनलेस केलं, मग आम्ही चेक केलं पहिले तर पहिल्या वाक्यात नॉट आहे का, नाही आहे, मग इथंच बदल काहीतरी करावा लागेल. तो कसा, मग इफचं अनलेस यू कम आणि आय विल गो ऑन अ पिकनिक लिहिताना आय विल नॉट, कारण इथं उकार आहे म्हणून तुम्हाला नकार करावा लागेल, कारण याच्यात नकार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. मग नकार नाही राहिला तर इकडच्या वाक्यात बदल करावा लागतो. तो काय, होकाराचे नकार, म्हणजे अफर्मेटिव्ह असेल निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह करावा लागतो, त्याच्यामुळे हा नॉट लावला गेलेला आहे. आय विल नॉट गो ऑन अ पिकनिक. पुढचे वाक्य बघा, आता वरच्या वाक्यापेक्षा हे बदल आहे. चौथं, इफ वी डोंट गो इन टाईम द ट्रेन विल लिव्ह. मग काय, आता काय बदल करायला लागणार आहे, आपण तसंच करतो, इफचं अनलेस केलं आणि पुढची क्रिया करतो, पण इफचे वाक्य पहिले तपासून पाहतो. मग इफचे वाक्य तपासा तर याच्यात नकार आला आहे का, इथं कसं नकार नाही आलेलं आहे म्हणून इकडच्या बदल झाला, पण इथं नकार आलेला आहे बघा. डोंट म्हणजे डू नॉट, नॉट आहे याच्यामध्ये, मग त्याच्या उपयोगात काय बदल करावा ते बघा. पहिले काय करायचे तुम्हाला, इफचं अनलेस करा आणि पहिलं इफचं एवढं वाक्य जे आहे पहिलं, त्याच्यातला नकार जो आला असेल तो इथं रिमूव्ह करून द्यायचा, तो आन्सरमध्ये येऊ द्यायचा नाही. बघा, इफचं अनलेस वी गो,
इन टाईम. आलं लक्षात. मग पुढच्या वाक्यात काय करायचं आहे, द ट्रेन विल लिव्ह. इथं काय लिहिलं आहे, द ट्रेन विल लिव्ह, म्हणजे या उपवाक्यात काहीच बदल नाही करायचा, ते जसं खाली उतरायचं. किंवा जेव्हा इफच्या कॉमापर्यंतच्या वाक्यामध्ये नकार असेल तर तेव्हा याच्यात बदल करायचे नाही, असं त्याचे उत्तर लिहायचे. पुढचे उदाहरण पाहूया. इफ ही डझंट टेल द ट्रूथ ही विल बी पनिश. हे चौथ्या उदाहरणासारखंच आहे, तसंच आहे. इफचे वाक्य तपासून पाहिलं कॉमापर्यंत नकार आला, डझंट म्हणजे डज नॉट आला, नकार आलेला आहे. डू, डज आणि डीड यांना जर नकार येतो एनटी संक्षिप्त, तर ते दोघं निघता, हे लक्षात ठेवायचे. मग काय केलं, इफच्या अनलेस तर करता लिहिला आणि हा रिमूव्ह केला नकार, आणि ही क्रियापद त्याला जोडली. आता डज होता म्हणून सफिक्सेस लावा लागतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, हे लक्षात ठेवायचं. मग इफच्या अनलेस ही डज नॉट निघाल्यानंतर टेस लिहिलं आणि वाक्य कॉमापर्यंत लिहिल्यानंतर पुढच्या वाक्यात काहीच बदल नाही करायचे आहे. बघून घ्या, ही विल बी पनिश, ही विल बी पनिश असं आहे. याच्यात नकार असेल तर पुढच्या वाक्यात कॉमानंतरच्या वाक्यात काहीच बदल करायचा नाही, ते जसंच लिहायचं. दुसरं सेम उदाहरण. इफ यू डोंट पे आय विल नॉट बाय. इफच्या वाक्यात बघून घ्या, नॉट आला आहे का, हो आलेला आहे, डू नॉट आहे. मग याच्यात काहीच बदल नाही करायचा. मग इथं नकार असेल, ओकार असेल, काहीही बदल नाही करायचे. जसं इफच्या अनलेस झालं, करता येऊ झाला, हा नकार काढायचा इथला आणि क्रियापद लिहिल्यानंतर कॉमा नंतर पुढच्या वाक्यात काहीच बदल नाही. बघा, आय विल नॉट बाय सेम आलेलं आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला एक हिंट देतो आहे, म्हणजे शॉर्टकटमध्ये अनलेस कसा वापरायचा आहे ते. इफचं अनलेस यू पे आय विल नॉट बाय. शेवटचे वाक्य सेम आहे. इफ ही इज नॉट फ्री शी विल नॉट मीट हिम. आता इफच्या वाक्यात नकार आहे, इथं लक्ष द्यायचे फक्त, ते आधी सोडून घ्यायचं. इफच्या अनलेस आणि इफच्या वाक्यात पहिल्या वाक्यात नकार आहे तोच काढायचा इथं. मग इफचं अनलेस ही इज हा नकार निघाल्यानंतर पुढचे शब्द लिहिल्यानंतर उपवाक्यात काहीच बदल नाही करायचा, जसं लिहायचं. शी विल नॉट मीट हिम, शी विल नॉट मीट हिम. ह्या ज्या स्टेप आहेत समजून घ्यायच्या. इफ नॉटच्या वाक्यात अनलेस कसा वापरायचा, या ज्या स्टेप आहेत सोप्या पद्धतीच्या, या तुम्ही लक्षात ठेवायच्या आणि यूज अनलेस हा टॉपिक सोपा कसा जाईल त्याचा अभ्यास करून ते आन्सर लिहायचे आहे त्याच्यात आन्सर शीटमध्ये. लक्षात मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.